हॅलो. सो हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो आजचं आपलं GK/GSचं 19th सेशन चालू झालेलं आहे आणि आपण प्रत्येक सेशनमध्ये जसं पूर्ण ॲनलाइज करत आहोत तसंच ॲनालिसिस चालू आहे. ठीक आहे. सो आजचं सेशन आपण थोडाही वेळ वाया न घालवता चालू करूयात. एक एक क्वेश्चन्स आजचे बघून घेऊयात. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा, बुलंद दरवाजा कोणी बांधला? आता हा सेशन मध्ये आपण काय प्रत्येक सेशन मध्ये जसं करतो तसंच ह्या सेशन मध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, सर्वात पहिले प्रश्न बघायचा. ते प्रश्न म्हणजे सोपा आहे, ह्याला काही एक्सप्लेन करायची एवढी गरज नाहीये, पण ठीक आहे. प्रश्न एक्सप्लेन करणं असेल, त्याच्यानंतर त्या प्रश्नाचे जे काही ऑप्शन्स असतील ते प्रत्येक ऑप्शन आपण डिकोड करायचा प्रयत्न करूयात. आणि तुम्हाला लाईव्ह चॅटचा ऑप्शन आपण इथे अवेलेबल करून दिलेला आहे 3 वाजता मध्ये. सो ठीक आहे. सो जे काही तुमचं आन्सर असेल ते तुम्ही आन्सर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये आन्सर टाकायचा प्रयत्न करा. 3 वाजता हे सेशनचे लाईव्ह चॅट जे आहे ते तुम्हाला उपलब्ध असतील. सो त्या वेळेमध्ये तुम्हाला याच्याबद्दल काय आहे, या ऑप्शन मधील जे करेक्ट आन्सर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये टाकायचं आहे. सांगा, पहिला प्रश्न बघा, बुलंद दरवाजा कोणी बांधला? अकबर, हुमायून, बाबर आणि शहाजहान. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला, काय असेल याचा आन्सर? तो जो बुलंद दरवाजा होता तो अकबर यांनी बांधला होता. गुजरातच्या विजयाच्या स्मरणार्थ त्याने हा बुलंद दरवाजा बांधला होता. ठीक आहे. सो साईडला नोट डाऊन करा. चला, कशाच्या स्मरणार्थ? गुजरात विजयाच्या स्मरणार्थ. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. ठीक आहे. उत्तर देत चला. चुकलं तर चुकू द्या, पण उत्तर देणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्न बघा, जी सिजदा पायबोस या प्रथा कोणी सुरू केल्या? सांगा. रजिया, बलबन, अहमद शाह आणि तुघलक. ठीक आहे. सांगा, सिजदा पायबोस या प्रथा कोणी चालू केल्यात असा प्रश्न आलेला आहे. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. सांगायचं उत्तर काय वाटतं. सिजदा पायबोस ह्या प्रथा कोणी चालू केलेल्या आहेत? सो ही प्रथा चालू केलेली आहे बलबन यांनी. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. खूप बेसिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये डिटेल डिकोडिंग सारखं काही नाहीये. ठीक आहे. तर जो प्रश्न असा एकदम खूपच हेक्टिक आहे, ज्याला खूप डिटेल डिकोड करावाच लागतो, तर तसे प्रश्न आपण डिकोड करत असतो. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्न बघा, याला इतिहासाचा जनक म्हणून ओळखलं जातं. प्लेटो, हेरोडोट, सॉक्रेटिस आणि यापैकी नाही. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. काय वाटतं तुम्हाला, की इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात, असं कोण म्हणून ओळखलं जातं, असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. 5 ते 10 सेकंदाचा वेळ मिळेल. याच्यामध्ये तुम्ही चुकलं तर चुकू द्या, पण करेक्ट आन्सर द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. सांगायचं उत्तर काय वाटतंय. प्लेटो, हिरोडोटस, सॉक्रेटिस आणि यापैकी नाही. सांगा. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. काय वाटतं तुम्हाला, याचा आन्सर काय असेल. ठीक आहे. सांगा. इतिहासाचे जनक कोणाला म्हणतात असं विचारलेलं आहे. ठीक आहे. ते काही प्लुटो आणि सॉक्रेटिस हे दोघं जे आहेत त्यांना आपण ग्रीक तत्वज्ञ म्हणून ओळखतो. ठीक आहे. हे ग्रीक तत्वज्ञ आहेत. यांना आपण फादर ऑफ हिस्ट्री किंवा हिस्ट्रीचे जनक, इतिहासाचे जनक म्हणून नाही ओळखत, तर हेरोडोट्स यांना आपण इतिहासाचे जनक म्हणून ओळखतो. आणि यांचा प्रसिद्ध एक ग्रंथ आहे ज्याला आपण काय म्हणतो, हिस्टोरीज. ठीक आहे. हा त्यांचा काय आहे, एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. ठीक आहे. हिस्टोरीज काय आहे, त्यांचा प्रसिद्ध एक ग्रंथ आहे. ठीक आहे. आणि माझ्या सोबत साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चला. जे काही इतिहासाचा जनक म्हणूनच नाही, कोणतेही जनक असतील, इतिहासाचे असतील, अर्थशास्त्राचे असतील, किंवा आपले जे काही ह्याचे जनक म्हणजे आपल्या सायन्स मधले जनक असतील, इतिहासाचे जनक असतील, किंवा अर्थशास्त्राचे जनक असतील, इकॉनॉमिक्स मध्ये पण भरपूर जनक, जे काही फादर ऑफ जेनेटिक्स, हिस्ट्री, अर्थशास्त्र, असे सगळे काही जे काही आहे त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्ही एक ह्याची सेपरेट लिस्टच बनवून ठेवा. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला याच्यावरती एखादा व्हिडिओ पाहिजे असेल की ऑल फादर ऑफ जेनेटिक्स, फादर ऑफ आयुर्वेदा, फादर ऑफ बायोलॉजी, फादर ऑफ झूलॉजी, फादर ऑफ हिस्ट्री, फादर ऑफ
असं सगळे जर व्हिडिओ, ह्याचा जर सेपरेट व्हिडिओज पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात. नाहीतर तुम्ही तुमची स्वतः लिस्ट तयार केली तरीही चालेल, ठीक आहे. पण याच्यावरती प्रश्न विचारला जातो, नेहमी प्रश्न येत असतो, त्याच्यामुळे ही जी लिस्ट आहे ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे ऑलमोस्ट याच्यावरती दर सेशनमध्ये प्रश्न येत आहे, ठीक आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला जेवढी जास्त माहिती असेल तेवढं तुमच्या फायद्याचं राहील, ठीक आहे. 1 ते 2 मार्क्स डिपेंड करतात यावर, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील 120 दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? सांगा, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे 120चं घटना दुरुस्तीचं जे विधेयक आहे, ठीक आहे, कशाशी संबंधित आहे आपल्याला विचारलेलं आहे. न्यायालयीन नियुक्ती, सहकार, ऍक्शन आणि शिक्षण. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर टाकत चला, ठीक आहे. आणि जर तुम्ही हे सेशन 3 वाजता नाही तर अदर कोणत्या टाइम मध्ये पाहत असाल तर तुम्ही आन्सर कमेंट मध्ये टाकू शकता, ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारतीय राज्यघटनेतील 120 दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे, ठीक आहे. सांगत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला, ठीक आहे. सांगा, काय वाटतं त्याचं आन्सर काय असेल, ठीक आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. 120 व घटना दुरुस्ती विधेयक 2013 ला आलं होतं. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला तुम्ही तोपर्यंत, ठीक आहे. कधी आलं होतं? 2013 मध्ये, ठीक आहे. नंतर हे जे काही आहे सुप्रीम कोर्टने नंतर हे रद्द केलं होतं, पण त्याच्या आधी हे आलं होतं 2013 मध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकत होतो तर नॅशनल ज्युडिशियरी अपॉइंटमेंट कमिशन स्थापन करून न्यायालयीन नियुक्तीबाबत हे विधेयक आलेलं होतं, ठीक आहे. जे काही 120वी घटना दुरुस्ती 2013 आहे, हे कशाशी रिलेटेड आहे? न्यायालयीन नियुक्तीसाठी रिलेटेड आहे. आणि याच्याद्वारे आपण काय करू शकतो तर नॅशनल कमिशन फॉर काय, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, ठीक आहे. नॅशनल साइडला नोट डाऊन करत चला, ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, ठीक आहे, हे स्थापन करू शकतो. पण नंतर जे आहे ते संसदेने हे विधेयक रद्द केलं आहे आणि नंतर हेच कशामध्ये सामील झालं आहे? 99th अमेंडमेंट मध्ये सादर झालेलं आहे, ठीक आहे. नंतर हेच कशाद्वारे स्थापन करण्यात येणार होतं? 99वी घटना दुरुस्ती, ठीक आहे, याच्याद्वारे हे स्थापन करण्यात येणार होतं. आणि मग हे नंतर काय झालं? रद्द झालं. पण हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होतं तर न्यायालयीन नियुक्तीशी संबंधित होतं, ठीक आहे. साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी काही आहे ती नोट डाऊन करत चला, ठीक आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मुळे प्रत्येक सेशन मध्ये सांगते, ठीक आहे. भरपूर जण आहेत ते जे पहिल्या सेशन पासून आतापर्यंत कंटिन्यू राहिलेले आहेत, त्यांची कन्सिस्टन्सी त्यांनी मेंटेन केलेली आहे. आणि त्यांचं नाव मी एखाद्या दिवशी लाईव्ह जेव्हा आपलं लेक्चर होईल तेव्हा नक्कीच सांगेल. पण मी त्यांना बघते आहे, रोज कमेंटमध्ये आन्सर देत आहेत, रोज लाईव्ह चॅटमध्ये असतात, ते पहिल्यापासून सेशन आतापर्यंत करत आहेत. पण काही काही असे सुद्धा आहेत जे की अचानक जॉईन होतात, न्यू जॉईन होतात, त्यांना माहिती नसतं की आपण प्रत्येक सेशनमध्ये क्वेश्चनच्या अनालाइज सोबतच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे साईडला शॉर्ट रिव्हिजन नोट्स पण लिहून घेत असतो, ठीक आहे. तर त्यांनी ह्या शॉर्ट नोट्स साईडला लिहून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होईल? आपले क्वेश्चन सॉल्विंग होईल आणि आपल्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमुळे आपल्याला साईडला रिव्हिजन नोट्स तयार होतील. आणि एकदा हाताखालून गेल्यामुळे काय होईल हे आपल्याला नंतर जेव्हा आपण रेफरन्स बुक मधून एखाद्या विषयाचा अभ्यास करत असू तेव्हा आपल्याला ही इन्फॉर्मेशन आलं की क्लिक होईल, अरे ह्याच्याबद्दल आपण प्रश्न केला होता सॉल्व, ह्याच्याबद्दल आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहून घेतली होती, हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधून आला होता, आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारतो, तेव्हा त्या रेफरन्स बुक मध्ये जर तो पॉइंट आला की आपण त्याच्यावर जोर देऊन वाचतो, ठीक आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि या गोष्टी तुम्ही सर्व केल्या पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान कोणते आहे? सांगा, जन्मस्थान आपल्याला विचारलेलं आहे. हजरत मोहम्मद पैगंबर यांचं मदिना, काबा, हज आणि मक्का. लाईव्ह चॅट मध्ये याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटतं तुम्हाला याचा आन्सर काय असेल? ठीक आहे, सांगा. हजरत मोहम्मद पैगंबर यांचं आपल्याला जन्मस्थान विचारलेलं आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. थोडा वेळ दिला जाईल तुम्हाला उत्तर देण्यासाठी, ठीक आहे.
सांगा याचा आन्सर काय असेल? यांचा जन्म कधी झाला होता? इसवी सन 570च्या सुमारास यांचा जन्म झाला होता. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. मदिना, काबा, हज आणि मक्का. ठीक आहे, सांगा काय वाटते उत्तर याचं? यांचा जन्म कुठे झाला होता? तर मक्का येथे त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे, तो नंतर परीक्षेमध्ये विचारलं हजरत मुहम्मद पैगंबर यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर त्यांचं जन्मस्थान आहे मक्का. आणि ज्यांचा जन्म कधी झाला होता? इसवी सन 570च्या सुमारास यांचा जन्म झालेला होता. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. बंगालचे प्राचीन नाव काय आहे? कापरूप, हे कामरूप आहे आय थिंक. ठीक आहे, आणि वस्ता, गौंड आणि वल्लभी. सांगा बंगालचं प्राचीन नाव. आता ह्याच्या आधी पण मागच्या सेशन मध्ये सुद्धा आपण प्राचीन नावांवरती प्रश्न पाहिलेले आहेत. सो प्राचीन नाव, कोणत्या शहराचं काय प्राचीन नाव होतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, सो ह्याचं लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा किंवा कमेंट मध्ये दिला तरी पण चालेल. ठीक आहे, बंगालचे प्राचीन नाव काय आहे सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सांगायचं आन्सर काय वाटतं? बंगालचं प्राचीन नाव कामरूप, हे आसामचं प्राचीन नाव आहे. ठीक आहे, सांगा आता, सांगायचा प्रयत्न करा 3 ऑप्शन मधून. वस्ता, गौंड, वल्लभी. सांगा, बंगालचं आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. वल्लभी हे गुजरात मधील प्राचीन शहर आहे. ठीक आहे, ठीक आहे, सांगा लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. ठीक आहे, सो बंगालचं जे प्राचीन नाव आहे ते काय आहे? वस्ता आणि गौंड पैकी जर बंगालचं प्राचीन नाव विचारलं काय आहे तर ते आहे गौंड. ठीक आहे, आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साईडला नोट डाऊन करत चला. ह्या नोट्स तुम्हाला सेशनच्या एंडला भेटतीलही, पण तरी पण स्वतःच्या नोट्स काढलेले वेगळं राहतं. ठीक आहे, स्वतःच्या हाताच्या खालून घेतलेलं म्हणजे एकदा आपल्या हाताखालून गेल्या नोट्स तर ते जास्त खूप वेळसाठी आपल्या त्या मेमरीज मध्ये राहतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आधी आपण लिहायचं. ठीक आहे, नोट्स तर भेटतीलच पण स्वतः काढलेल्या नोट्स कधीही बेटर राहतील. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा स्क्रीनवरती, वाचून घ्या. प्रश्न काय आहे? मौर्य काळात ग्राम प्रमुखास कोणत्या नावाने संबोधले जात असे? आता मौर्य काळामध्ये ग्राम प्रमुख याला आपण काय नावाने ओळखतो असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ग्रामिणी, ग्रामिका, प्रमुख आणि मुखिया. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्या चला. तुम्हाला थोड्या वेळाचा वेळ दिलेला असेल. ठीक आहे, थोड्या काही सेकंदांचा वेळ दिलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की प्रश्नाचं आन्सर काय आहे. ठीक आहे, तो मौर्य काळात ग्राम प्रमुखास कोणत्या नावाने संबोधले जात असेल असं विचारलं तर काय कोणता असेल याचा आन्सर? ग्रामिणी, ग्रामिका, प्रमुख आणि मुखिया. सांगा याचं उत्तर काय आहे? खूप बेसिक प्रश्न आहे हा. ठीक आहे, आपण लॉजिकली जरी सोडवला तरी पण आपण सोडवू शकतो. याचा आन्सर काय आहे? ग्रामिका हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण प्रश्न बघूयात. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली? संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली? नीट प्रश्न वाचून घ्या, खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे हा. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. आपल्याला प्रत्यक्ष स्थापना विचारलेली नाहीये, म्हणजे त्याच्याबद्दलचा जो ठराव आहे, समजा कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये त्याचे म्हणजे त्याचं नाव, त्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे असं विचारलेलं आहे. प्रत्यक्ष स्थापना आपल्याला विचारलेली नाहीये. संयुक्त महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी स्थापना आहे ती कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात केली असं नाही विचारलेलं आहे. सो प्रत्यक्ष जिथं केली स्थापना, मुंबईमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये, तिथे प्रत्यक्ष स्थापना केलेली आहे. पण आपल्याला त्याचा जे काही ठराव आहे, जे काही प्रस्ताविक आहे, जे कुठं मांडण्यात आलेलं आहे असं विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मुंबई, ठाणे, बेळगाव आणि कोल्हापूर. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. तो आपल्याला ठराव विचारलेला गेलेला आहे प्रश्नामध्ये, आणि जो की ठराव कधी आहे? 1946 मध्ये तो मांडला गेलेला होता बेळगाव मध्ये. ठीक आहे, तो आपला करेक्ट आन्सर काय आहे? बेळगाव हे करेक्ट आन्सर आहे. आणि प्रत्यक्ष स्थापना मुंबईमध्ये नाही, त्याची प्रत्यक्ष स्थापना पुण्यामध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला विचारलं की प्रत्यक्ष स्थापना
तर काय लिहायचं? पुणे. ठीक आहे. जर प्रत्यक्ष स्थापना विचारली तर पुणे. आणि ठराव म्हणजे कोणत्या संमेलनात त्याच्याबद्दलचा ठराव मांडला गेलेला आहे? तर बेळगावला. ठीक आहे. 1946 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. सन 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर क्रांतिकारकांच्या डॅश या संघटनेत झालेले आहे. गुप्तचर संघटना होती ही, याच्यामध्ये त्याचं रूपांतर झाले ती संघटना. ठीक आहे. सो ती संघटना कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. 1904. ठीक आहे. 1904 मध्ये एक संस्था होती ज्याचं नाव काय होतं? मित्रमेळा. ठीक आहे. आणि या संघटनेचं नंतर जे रूपांतर झालेलं आहे, तर ती रूपांतर होऊन झालेली जी संघटना आहे ती आपल्याला विचारलेली आहे, ज्याचं आन्सर लाईव्ह चॅट मध्ये टाकायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा काय वाटते? अभिनव भारत अनुशीलम समिती, हिंदू महासभा आणि राष्ट्र सेवा दल. सांगायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅट मध्ये की याचा आन्सर तुम्हाला काय वाटतंय. ठीक आहे. सांगत चला लाईव्ह चॅट मध्ये याचं उत्तर देत चला. ठीक आहे. काय वाटतं याचं करेक्ट आन्सर काय असेल? 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर कोणत्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे असं विचारले? कोणत्या संघटनेत झाले? सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जी मित्रमेळा आहे ही 1904 ची नाहीये, तर ही 1899 ची आहे. 1899 ची आहे. ठीक आहे. 1800 आणि नंतर हिचं 1904 मध्ये कशात रूपांतर झाले हे आपल्याला विचारलेलं आहे. सो याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणत्या गुप्तचर संघटनेमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अभिनव भारत अनुशीलम समिती, हिंदू महासभा आणि राष्ट्र सेवा दल. सांगायचा प्रयत्न करा. आणि ही कोणी स्थापन केली होती? जी मित्रमेळा ही जी आहे संस्था. ठीक आहे. सो ही स्थापन कोणी केलेली होती? विनायक दामोदर सावरकर यांनी. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला. विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. यांनी ही स्थापन केली होती आणि ज्याचं नंतर कोणत्या या मित्रमेळ्याचं नंतर कशामध्ये रूपांतर झालं? अभिनव भारत या संघटनेत, या गुप्तचर संघटनेमध्ये याचं रूपांतर झालं. ठीक आहे. अभिनव भारत. जर तुम्हाला एवढा मोठा क्वेश्चन लिहिणं होत नसेल तर साईडला तुम्ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये असं लिहिलं 1899 मित्रमेळा आणि त्याच्यानंतर खाली फक्त डॅश करून रूपांतर 1904 मध्ये झालं. कशामध्ये? अभिनव भारत. ठीक आहे. अभिनव भारत मध्ये याचं रूपांतर झालं. ठीक आहे. एक सेकंड. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली असं विचारलेलं आहे. सांगा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे? फॉरवर्ड ब्लॉक. ब्लॅक नाहीये, हे ब्लॉक आहे. ठीक आहे. मजूर महासंघ, मुस्लिम लीग आणि छोडो भारत. सांगा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सांगा, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. छोडो भारत हे एक आंदोलन होतं, पक्ष नव्हतं. ठीक आहे. हे काय होतं? एक आंदोलन होतं. सांगत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. काय वाटते याचा आन्सर काय असेल? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. यांनी कोणत्या फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली? कधी केली? 1939 मध्ये. ठीक आहे. सो यांनी कधी स्थापना केली? 1939 मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. ठीक आहे. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक. ठीक आहे. या पक्षाची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली? 1939 मध्ये केली. ठीक आहे. आता असा प्रश्न विचारलाय की सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली. नेक्स्ट प्रश्न जर ह्याच्यावर फिरवून विचारायचा असेल तर कसा येईल?
1939 मध्ये, कन्फ्युजनसाठी अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड करत, 1939 मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? आणि मग खाली 4 ऑप्शन्स येतील आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन काय असेल? सुभाषचंद्र बोस असेल. ठीक आहे. सो PYQ केल्याचा हा फायदा होतो की तेच प्रश्न घुमवून फिरवून विचारल्यावरती सुद्धा आपल्याला त्याचा आन्सर देता येतं आणि माइंडसेट कळतो मेन म्हणजे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? राज्याभिषेक नुकताच झालाय. जे स्वतःला शिवभक्त म्हणून मानतात किंवा मिरवतात त्यांना शिवराज्याभिषेक कधी झाला हे माहिती पाहिजे. शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास माहित पाहिजे. ठीक आहे. सो आपल्याला नुकताच झालेला शिवराज्याभिषेक जो सोहळा आहे 6 जून, ठीक आहे, तर तो कधी झाला, कोणत्या वर्षी झाला याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. 1630, 1655, 1674 आणि 1860. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला उत्तर. एका सेकंदात उत्तर यायला पाहिजे ह्या गोष्टीचं. ठीक आहे. सांगा कधी झाला, कुठे झाला, कोणी केला, सांगा. राज्याभिषेकचा जो वर्ष आहे, ठीक आहे, आपण साईडला आता जे 1630 आहे हे त्यांचं जन्मवर्ष आहे. ठीक आहे. आपण शिवजयंती या दिवशी साजरी करत असतो. कधी सांगा, कधी? 19 फेब्रुवारी 1630 मध्ये काय आहे, आपण शिवजयंती साजरी करतो, म्हणजे जन्मवर्ष आहे. ठीक आहे. इथे पण जन्मवर्ष असं लिहूयात. ठीक आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला असं विचारलेलं आहे. ठीक आहे. ज्यांना शिवकालीन इतिहास माहित आहे ते याचा आन्सर पटकन देऊ शकतील. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा. सो राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला, कधी झाला? 6 जून 1674, 1674 मध्ये त्यांचा काय झाला? राज्याभिषेक झाला. ठीक आहे. राज्याभिषेक दिन कोणता आहे? 6 जून 1674. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावरती झाला? रायगडावरती झाला. ठीक आहे. कुठे झाला विचारलं तर रायगड किल्ल्यावरती झाला. आणि कोणी केला, म्हणजे राज्याभिषेकाचे जे विधी आहेत ते कोणी केले असं विचारलं तर, ठीक आहे, साईडला मी विधीच फक्त लिहिते. राज्याभिषेकाचे विधी कोणी केले असं विचारलं तर गागा भट्ट यांनी केले. ठीक आहे. कशाची इन्फॉर्मेशन आहे आपली सगळी? शिवराज्याभिषेकाची आहे. ठीक आहे. साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माझ्या सोबत नोट डाऊन करत चला, माहिती असेल तरीही आणि माहिती नसेल तरीही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरणार होते? प्रश्न बघा की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन आपल्याला कुठे भरणार होते असं विचारले. कुठं भरलं होतं असं नाही विचारलं, कुठे भरणार होते असं विचारलेलं आहे. मुंबई, पुणे, कोलकाता आणि मद्रास. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. आता खूप गोगली टाकणारा प्रश्न आहे. आपल्याला विचारलेला आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिलं अधिवेशन कुठं भरणार होतं. ठीक आहे. याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. होतं विचारलेलं आहे. परत एकदा सांगते, होतं विचारलेलं आहे. कुठे भरले आहे, कुठे भरलं आहे असं नाही विचारले, कुठे भरले होते. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. मुंबई, पुणे, कोलकाता, मद्रास. सांगा याचा आन्सर काय वाटते, काय असेल? कुठं भरणार होतं सांगा. ते भरणार होतं पुणेला. ठीक आहे. पण त्या काळात जो साथीचा रोग होता, कॉलरा, याच्यामुळे ते कुठं भरलं? प्रत्यक्षात मुंबईला भरलं. पण ते भरणार कुठं होतं? भरणार होतं पुण्याला. पण कुठं भरलं होतं? तर मुंबईला. सांगा बरं, जे पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे त्याचा कार्य म्हणजे कालावधी कोणत्या डेट मध्ये ते झालं होतं? लाईव्ह चॅट मध्ये टाकायचा प्रयत्न करा. चला साईडला नोट डाऊन करत चला. ते मुंबईला 28 ते 31 डिसेंबर. वर्ष सांगा, वर्ष सांगायचा प्रयत्न करा. 1885 की 1995? सांगा. 1885.
1885 मध्ये ते मुंबई येथे भरलं, जे की पुणे येथे भरणार होतं, पण त्यावेळेस एक कॉलेरा हा एक साथीचा रोग आला होता आणि त्याच्यामुळे हे काय झालं, तर ते पुण्याच्या जागी कुठे भरलं, मुंबईच्या येथे भरलं. पण आपल्याला कुठं भरणार होतं असं विचारलेलं आहे, जे की कुठं भरणार होतं, पुणे येथे भरणार होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, केसरीचे पहिले संपादक कोण? ठीक आहे, सांगा. बाळ गंगाधर टिळक, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर आणि यापैकी नाही. आता उत्तर द्यायचा प्रयत्न करा, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. टिळकांचे जरी दोन दोन वृत्तपत्र होते. ठीक आहे, केसरी आणि काय, मराठा. ठीक आहे, मराठा हे एक इंग्लिश न्यूजपेपर होतं. ठीक आहे, मराठा हे जे न्यूजपेपर आहेत त्यांचं कशामध्ये होतं, इंग्लिश लँग्वेज मध्ये होतं. ओके. आता केसरीचे जे संपादक आहेत, पहिले संपादक असं आपल्याला विचारलेलं आहे. सो दोन्हीचे आपण संपादक साईडला नोट डाऊन करत चालूयात. नोट्स अशा क्लीन आणि एकदम वेल असल्या पाहिजे तुमच्या, नंतर बघा वाटल्या पाहिजे त्यांच्याकडे. ठीक आहे, की अशा पण नोट्स नका बनवू की घाई घाईत कुठं पण लिहिलं, कोणतं पण एक पेज घेतलं, चला सेशन चालू झाले, पेज घेतलं, नोट्स काढत बसले. नाही, प्रॉपर नोटबुक मध्ये असे शॉर्ट नोट्स असे एकदम, कलरचे पेन वापरा नका वापरू, पण एक सिस्टमॅटिक फॉर्मॅट मध्ये ते लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो सांगा, आपल्याला केसरीचे संपादक, पहिले संपादक विचारलेलं आहे. ऑलमोस्ट मी प्रत्येक सेशन मध्ये सांगत आलेली आहे, पहिले, शेवटचे, पहिले, सर्वात मोठा, सर्वात लहान, मेमरी चेक करण्यासाठी हे असे प्रश्न विचारले जातात. सांगा, पहिले संपादक आपल्याला विचारलेलं आहे. बाळ गंगाधर टिळक, धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर आणि यापैकी नाही. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगायचं आन्सर काय वाटते तुम्हाला, काय असेल. सो जे केसरीचे पहिले संपादक आहेत ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, केसरीचं जर विचारलं तर काय आहेत, आगरकर. ठीक आहे, आगरकर लिहिते इथे. आणि जर मराठाचे विचारलं, मराठा या वृत्तपत्राचं विचारलं तर काय लिहिणार, बाळ गंगाधर टिळक असं. ठीक आहे, ठीक आहे. तो हे दोन साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये काय करायचंय तुम्हाला, आता नोट डाऊन करत चालायचं आहे. ठीक आहे, तो हे साईडला जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ती नोट डाऊन करत चला. ठीक आहे, ठीक आहे, करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. बघा, नेक्स्ट प्रश्न खूप बेसिक आहे आणि ह्याच्याबद्दल सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण नोट डाऊन केलेली होती. आर्य महिला समाज, चारही समाज आपण पाहिले होते एका सेशन मध्ये. ज्याला आठवत असतील, ज्यानं पहिल्यापासून सेशन केलेत त्यांना माहिती असतील. सांगा, आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता डॅश यांनी स्थापन केली. इन शॉर्ट काय, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आपल्याला असं विचारलेलं आहे. सांगा, ताराबाई शिंदे, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई. लाईव्ह चॅट मध्ये आन्सर टाकत चला, याचे आन्सर देत चला. आर्य महिला समाज. ठीक आहे, काय वाटतं त्याचा आन्सर काय असेल. सावित्रीबाई फुले करू नका, त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती, पण आर्य समाजाच्या संस्थापक त्या नाहीयेत. ठीक आहे, साईडला नोट डाऊन करत चला. फर्स्ट मुलींची शाळा. ठीक आहे, शॉर्टकट लिहिण्यासाठी देते, पहिली मुलींची शाळा एवढं लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, आनंदीबाई जोशी या पहिल्या स्त्री डॉक्टर, म्हणजे ज्या फिमेल डॉक्टर होत्या त्याच्यापैकी फर्स्ट, म्हणजे त्यांच्यापैकी एक आहे. ठीक आहे, आणि ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ठीक आहे, सगळ्यांबद्दलच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. जिथे आपल्याला क्वेश्चन डिटेल डिकोड करायची गरज आहे तिथे आपण तो करणार म्हणजे करणार. ठीक आहे, खूपच बेसिक प्रश्न असेल, त्याच्यात काहीच नसेल एवढं, तर तिथे आपण फक्त काय करत असतो, पटपट पटपट पुढचे प्रश्न घेऊन आपण मग अशा ज्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायसारख्या प्रश्नामध्ये मग नंतर तो वेळ लावत असतो. ठीक आहे, सांगा, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. आनंदीबाई जोशीला इथे लिहा, फर्स्ट महिला डॉक्टरांपैकी एक. जागा जागा दिसतंय काही तुम्हाला हे इतकं लहान दिसेल. ठीक आहे, फर्स्ट महिला डॉक्टर पैकी एक. आणि ताराबाई यांचा कोणता एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, स्त्री पुरुष तुलना यांचा हा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे.
जी काही मला त्यांच्याबद्दल ह्या व्यक्तींबद्दल एक्स्ट्रा म्हणजे असे आठवते पटकन ते मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. ओके. तो आता कळालं असेल तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे. पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं, आर्य समाजाची स्थापना केली होती स्त्री सुधारणा करिता. ठीक आहे. जे काही एक्स्ट्रा लाईन ऍड केली तुम्हाला कन्फ्युज म्हणजे असं लेंदी प्रश्न वाटाव बघून की प्रश्न किती मोठा आहे, त्याच्यासाठी स्त्री सुधारणा करिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती असं जर विचारलं तर ती केली होती पंडिता रमाबाई यांनी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपलं हे सेशन भले रेकॉर्डेड असेल पण ते तुम्हाला लाईव्ह प्रीमियरद्वारे अवेलेबल करून दिलेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकता येतील आणि आम्हालाही बघता येईल की कोण कोण लाईव्ह चॅटमध्ये ऍक्टिव्ह आहे, जेन्युइनली खरे उत्तर देत आहे. ठीक आहे. तर लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकायचा प्रयत्न करा. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं? लोकमान्य टिळक, चिपळूणकर, आगरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे डोंगरीचं तुरुंग होतं याच्यामध्ये आगरकर आणि लोकमान्य टिळक हे दोघेही होते, पण जे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक आहे हे लिहिलं होतं आगरकर यांनी. ठीक आहे. जे काही तिथले अनुभव आहेत, ठीक आहे, त्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं. टिळक सुद्धा या तुरुंगामध्ये होते त्यांच्या सोबत, परंतु पुस्तक जर कोणी लिहिले असं विचारले तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आगरकर हे आहेत. ठीक आहे. त्यांच्या अनुभवांवरती आधारित हे पुस्तक आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं हु वेअर शूद्राज हे असं पुस्तक फेमस आहे, तसंच त्याचप्रमाणे जे तुरुंगातील 101 दिवस आहे हे पुस्तक आगरकर यांचं फेमस आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. आता मानव धर्म सभा कोणी स्थापन केली सांगायचा प्रयत्न करा. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन आणि विठ्ठल शिंदे. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. मानव धर्म सभा कोणी स्थापन केली असं आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. ओके. ह्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा याचा आन्सर काय वाटते, काय असेल. मानव धर्म सभा याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगा, मानव धर्म सभा कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तरखडकर, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन आणि विठ्ठल शिंदे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये टाकायचा प्रयत्न करा. मानव धर्म सभा विचारले. सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जे काही जातीभेद आहे, अंधश्रद्धा आहे, सामाजिक विषमता आहे, ती कमी करण्यासाठी याची स्थापना केली गेलेली होती आणि ही स्थापना कोणी केली हेच आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. तुम्हाला पुरेपूर वेळ दिलेला आहे उत्तर सांगायला आणि उत्तर सांगायचा प्रयत्न करा. कॉन्फिडन्स बिल्डअप होतो याच्यामुळे. ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा. याची स्थापना केलेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1844 मध्ये सुरत येथे. ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कशाची? मानव धर्म सभा याची स्थापना त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. प्रार्थना समाजाचे संस्थापक. वा. सांगा आता उत्तर कन्फ्युजन साठी बघा. दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, ठीक आहे, महात्मा फुले आणि स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाजाचे संस्थापक आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा की प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत. ठीक आहे. सांगत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला प्रार्थना समाज विचारलेला आहे. सांगा. सांगत चला, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. प्रार्थना समाजाचे संस्थापक. एका सेशन मध्ये मी 4ही समाज सांगितले होते. प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज आणि अजून एक समाज होता, येत नाही लक्षात. महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज. ठीक आहे. साईडला नोट डाऊन करत चला.
स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता समाज आहे, यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? आर्य समाज. आपल्याला प्रार्थना समाज विचारलेला आहे. आता मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण काय पाहिलं? मानव धर्म सभा याची स्थापना कोणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर. ठीक आहे, मग हे कोण आहे? दादोबा मानव धर्म. ठीक आहे, किंवा मानव धर्म सभा असं म्हणूया. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय आलं? डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी काय केलेली आहे? प्रार्थना समाजाची स्थापना यांनी केलेली आहे. सो ठीक आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलं तर आपलं करेक्ट आन्सर काय आहे? आत्माराम पांडुरंग. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूयात. आजचे प्रश्न झालेले आहेत, आपल्याला पूर्ण प्रश्न एकदा रिवाइज करायचे आहेत. रिव्हिजनच्या टाइमला कोणी सुद्धा लेक्चर लिव्ह करणार नाहीये. ऑफलाईन क्लासेस असले असते तर बळच बसवलं असतं, पण ऑनलाईन क्लासेस मधून तुम्ही लिव्ह होता. ठीक आहे, लिव्ह व्हायचं नाहीये. तुम्ही नंतर घरी कधी रिव्हिजन करता मला तर नाही माहिती. 2-3 वेळेस रिव्हिजन केलं तर तो क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये फिट राहतो आणि सगळंच म्हणजे ते पूर्ण मेमरी आपली चांगली होते. पण 2-3 वेळेस तुम्ही रिव्हिजन कधी करायला माहित नाही. एक वेळेस रिव्हिजन आपलं सेशन एंडलाच होऊन जातं, तर ते कोणी सुद्धा मिस करायचं नाहीये. ठीक आहे, तो चला बघा. बुलंद दरवाजा कोणी बांधला असं विचारलं तर कोणी बांधलाय? तो अकबर यांनी बांधलाय. गुजरातच्या विजयाच्या स्मरणार्थ, गुजरातचा विजयासाठी, विजय झाल्यानंतर त्यांनी काय झालं होतं? बुलंद दरवाजा हा त्यांनी बांधला होता. सिजदा पायबोस ही प्रथा, मला असं वाटतं त्यांच्या देशात काहीतरी मुजरा का काहीतरी करायचं असतं. ही सिजदा पायबोसची एक प्रथा आहे जी कोणी चालू केली होती? बलबन यांनी चालू केलेली होती. ठीक आहे, नेक्स्ट आहे इतिहासाचे जनक कोण आहेत? हेरोडोट्स यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे हिस्टोरीज. ठीक आहे, 120 दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? न्यायालयीन नियुक्ती याच्याशी संबंधित आहे. हजरत मोहम्मद पैगंबर यांचं जन्मस्थान कोणतं आहे असं विचारलेलं आहे. कोणतं आहे जन्मस्थान? मक्का. ठीक आहे, इसवी सन 570च्या सुमारास त्यांचा जन्म झालेला होता. ओके, बंगालचे प्राचीन नाव काय आहे? गौंड आहे. जे काही कामरूप आहे ते आसामचं आहे आणि वल्लभी हे गुजरात मधील प्राचीन शहर आहे. मौर्य काळात ग्राम प्रमुखास काय म्हणत असो? ग्रामिका किंवा ग्रामिका असंच काहीतरी तो शब्द आहे. ग्रामिका ऑप्शन आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती? तर बेळगावचं 1946 ला जे संमेलन झालं होतं त्याच्यात ती करण्यात आलेली होती. आणि प्रत्यक्ष स्थापना कुठे करण्यात आली होती? पुण्यामध्ये. प्रत्यक्ष स्थापनेमध्ये आणि त्याचा ठराव किंवा त्याच्याबद्दल उल्लेख करणं हे अलग आणि प्रत्यक्ष स्थापना हे अलग. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. 1904 मध्ये मित्रमेळा, जे 1899चं मित्रमेळा होतं त्याचं रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत याच्यामध्ये झालेलं आहे. या संघटनेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची त्यांनी काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. छोडो भारत हे काय आहे? एक अभियान, आंदोलन म्हणता येईल ना. ठीक आहे, आंदोलन आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? 1674. ठीक आहे, त्याचप्रमाणे डेट काय आहे एक्झॅक्ट? 6 जून 1674. ओके, आणि कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. विधी कोणी केला? ते राज्याभिषेकाचे जे काही विधी असतील ते विधी कोणी केले? तर गागा भट्ट यांनी केले. ठीक आहे, 1630 हे त्यांचं काय आहे? जन्मवर्ष आहे. ठीक आहे, मिस करायचं नाही. शिवाजी महाराजांचा जो काही शिवकालीन इतिहास आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, हमखास प्रश्न येत असतात, त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला वेल प्रिपेअर करून ठेवायचं आहे. ओके, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठं भरणार होतं? पुण्याला भरणार होतं, पण त्याच्या वेळेस कॉलेरा आला होता आणि कॉलेरा या रोगामुळे त्यांनी काय केलं होतं? हे अधिवेशन मुंबईला ते प्रत्यक्ष भरलं होतं 28 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान 1885च्या. ठीक आहे, त्या 1885 मध्ये 28 ते 31 डिसेंबर दरम्यान हे मुंबईमध्ये भरलं होतं. पण कुठं भरणार होतं, म्हणजे भरणार होतं असं विचारलं तर पुणे, आणि भरले होते तर मुंबई. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. केसरीचे पहिले संपादक कोण आहेत? तर आगरकर. मराठाचे विचारले तर बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापना केली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर पंडिता रमाबाई यांनी त्याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे आगरकर यांनी. ठीक आहे, टिळक मार्क करून येऊ नका, ते दोघे सोबत होते. पण पुस्तकाबद्दल जर माहिती विचारली तर ते पुस्तक कोणी लिहिलेलं होतं? आगरकर यांनी लिहिलेलं होतं. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा.
मानव धर्म सभा स्थापन कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केली 1844 मध्ये सुरत येथे. ओके. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कशाची स्थापना केली? काउंटर क्वेश्चन. ठीक आहे, बरेच दिवस झालं तुम्हाला काउंटर क्वेश्चन नाही विचारलेला. याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट मध्ये काउंटर क्वेश्चनचे आन्सर्स आले पाहिजे. ठीक आहे, सांगा विठ्ठल शिंदे यांनी कशाची स्थापना केली? प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर त्याचे संस्थापक होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. महात्मा फुले जे होते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म याची स्थापना केली. ठीक आहे, तो आजचे आपले जे काही 15-16 जे काही क्वेश्चन्स असतील ते सर्व क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. क्वेश्चन्स नीट रिवाइज केलेले आहेत. क्वेश्चन सर्व अनालाइज करून सॉल्व्ह केले, नंतर रिवाइज केले. ठीक आहे, आणि लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स तुमचा मी पाहत असते. ओके, तुम्हाला पण माहिती आहे की मी पाहत असते. मी तुमच्या जे काही आन्सर्स असतील त्याला जेवढा होईल तेवढा रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करत असते. सो लाईव्ह चॅटमध्ये ॲक्टिव्ह राहा. ठीक आहे, आणि हे सेशन जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंटमध्ये नक्की टाका आणि सेशन आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि या सेशनचा जो काही फीडबॅक असेल तो मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. अभ्यास करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा. ठीक आहे, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, स्टेबल राहायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. कुठल्याही इतर गोष्टींचा अफेक्ट आपल्या स्टडीवरती नाही झाला पाहिजे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे अभ्यास करत राहा, क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा आणि ठीक आहे, तोपर्यंत आपण आता उद्याच्या सेशनमध्ये भेटूयात. आज आपण इथेच थांबूयात तोपर्यंत. ठीक आहे, थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा, याच्या नोट्स मी शेअर करायला नक्की सांगेल. ठीक आहे, आणि स्वतः माझ्या सोबत नोट्स काढत चला, त्या जास्त बेटर राहतील. ठीक आहे, आजच्यासाठी इथेच थांबूयात. तुमचा फीडबॅक नक्की कळवा, सेशन लाईक करा. थँक्यू सो मच.